श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार असणार आहे. तर पवित्र अशा मार्गशीर्ष महिन्याची 21 नोव्हेंबरपासून सुरुवात झालेली आहे आणि उद्या आहे 27 नोव्हेंबर, वार असणार आहे गुरुवार आणि हा मार्गशीर्ष महिन्यामधील पहिला गुरुवार असणार आहे. आता मार्गशीर्ष महिन्यामधील पहिला गुरुवार म्हटलं की प्रत्येकाचं व्रत आलं, उपवास आला. माता लक्ष्मीची जी पूजा मांडणी आहे तर ती आपल्याला या दिवशी आवर्जून आपल्या घरामध्ये करायची आहे. आता बघा, बऱ्याच स्त्रिया किंवा पुरुष माता लक्ष्मीचं व्रत करत असतात. तर बघा, हे जे व्रत आहे तर ते आपल्याला संकल्प करून करायचं असतं. 4 गुरुवार येवोत किंवा 5 गुरुवार येवोत, अशा पद्धतीने आपल्याला हे जे व्रत आहे तर ते करायचं असतं. दिवसभर उपवास करून संध्याकाळी आपल्याला माता लक्ष्मीची विधिवत पूजा करून तिला गोडाधोडाचा नैवेद्य अर्पण करून हा नंतरनं जो उपवास आहे किंवा व्रत आहे तर ते सोडलं जातं. श्रावण महिना जितका पवित्र मानला जातो तितकाच मार्गशीर्ष महिनासुद्धा पवित्र मानला जातो. आणि या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मीसोबतच भगवान श्री हरिविष्णूंची सुद्धा सेवा करत असतो. त्यामुळं बघा, उद्या आपल्याला संध्याकाळी दिव्याखाली अशी एक वस्तू ठेवायची आहे. यामुळं आपल्या घरातील सर्व इडापिडा, दारिद्र्य, कर्ज, ज्या पण अडचणी आहेत तर त्या नष्ट होतील आणि आपली कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण होईल. असा हा अतिशय प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, किंवा याला तुम्ही एक प्रकारची सेवा जरी म्हटलं तरीही चालेल. तर उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान करण्याच्या पाण्यामध्ये बघा, तुम्हाला चिमूटभर हळद टाकून यानं आपल्याला स्वच्छ अंघोळ करायची आहे. यानंतरनं आपली देवघरातील जी देवपूजा आहे, नित्य देवपूजा, तर ती करून घ्यायची आहे. त्यानंतरनं बघा, आपल्याला माता लक्ष्मीची पूजा मांडायची आहे. त्यासोबतच या दिवशी आपल्याला भगवान श्री हरिविष्णूंची सुद्धा पूजा करायची आहे. गुरुवार हा जो आहे तर तो माता लक्ष्मीसोबतच भगवान श्री हरिविष्णूंना सुद्धा समर्पित असतो. आणि माता लक्ष्मीला भगवान श्री हरिविष्णूंची सेवा अत्यंत प्रिय आहे. ज्या घरामध्ये भगवान श्री हरिविष्णूंची सेवा होते, पूजा होते, तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करत असते. आणि म्हणूनच आपल्याला या माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच भगवान श्री हरिविष्णूंची सुद्धा पूजा करायची आहे. आता आपल्याला तुळशीला देखील एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. 1 कलश पाणी अर्पण करायचं आहे आणि नंतरनं तुळशीची प्रदक्षिणा घालायची आहे. प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला सातत्यानं जप करायचा आहे. 1 तुळशीपत्र हे देखील आपल्याला भगवान श्री हरिविष्णूंना अर्पण करायचं आहे. यानंतरनं आपली जी माता लक्ष्मीची जी पूजा मांडणी आहे तर ती करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला या व्रताची कहाणी किंवा जे पुस्तक आहे तर त्याच्यामध्ये असणारी कहाणी आपल्याला जी आहे तर ती वाचायची आहे. धूपदीप अगरबत्ती लावायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ही पूजा सकाळी किंवा दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा पण वेळ भेटेल त्यावेळी ही पूजा मांडणी करायची आहे. त्यानंतरनं संध्याकाळच्या वेळी म्हणजेच दिवे लावण्याच्या वेळी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते, तर ती जी वेळ आहे तर त्यावेळी आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता आपल्याला आपल्या देवघरामधील नित्य देवपूजा करून आपण जो दिवा लावतो तर तो देखील दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि नंतरनं हा एक स्वच्छ दिवा घ्यायचा आहे. स्वच्छ दिव्यामध्ये तुम्हाला कापसाची दुहेरी वात घालून घ्यायची आहे. त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप किंवा तेल आपल्याला घालून घ्यायचं आहे. तूप असेल तर तूप घाला किंवा तूप नसेल तर तेल घातलं तरीही चालेल. यानंतरनं आपल्याला एक स्वच्छ प्लेट घ्यायची आहे. स्वच्छ प्लेट घेतल्यानंतरनं याच्यामध्ये आपल्याला कुंकानं एक स्वस्तिक काढायचं आहे. आता स्वस्तिक काढल्यानंतरनं आपल्याला हे सुकू द्यायचं आहे. आता ही सर्व सेवा आपल्याला देवघरासमोर बसूनच करायची आहे, जिथं आपण गुरुवारची जी पूजा मांडली आहे तर त्या ठिकाणी. पण आपल्याला बसताना आसन घ्यायचं आहे. आसनावरती बसूनच कोणती पण सेवा आणि उपाय जर आपण केले तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं. आणि आपण आसन न घेता पूजा केली किंवा पाठ केले तर त्याचं संपूर्ण जे फळ आहे तर ते धरणी मातेला समर्पित होत असतं. म्हणून आवर्जून आपण आसन घेऊन बसायचं आहे. हा दिवा आपल्याला बघा घेतल्यानंतरनं हा दिवा ही स्वच्छ प्लेट आणि थोडीशी मुठभर पिवळी मोहरी जी आहे तर ती घेऊन आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे. आता पिवळी मोहरी जी आहे तर ती पिवळा जो रंग आहे तर तो भगवान श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे.
त्यामुळं आपल्याला पिवळ्या रंगाची मूठभर जी मोहरी आहे तर ती घ्यायची आहे। आता पूजेचं साहित्य मिळतं तर त्या ठिकाणी तुम्हाला ही पिवळी मोहरी अगदी सहजपणे मिळून जाईल। यानंतर ना आपल्याला देवघरासमोर बसूनच महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे, श्री सुक्ताचं पठण करायचं आहे आणि नंतरनं ही जी पिवळी मोहरी आहे तर ती आपल्याला या प्लेटमध्ये ठेवायची आहे। आपल्या उजव्या हातामध्ये घेऊनच आपल्याला हे पठण करायचं आहे किंवा श्रवण करायचं आहे। आणि या दोन्ही पण सेवा जर तुम्हाला जमल्या नाहीत तर तुम्ही फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप जरी केला तरीही चालेल। आणि ही पिवळी मोहरी आपल्या उजव्या हातातून आपल्याला या प्लेटमध्ये ठेवायची आहे। त्यानंतरनं बघा आपल्याला हा दिवा या प्लेटवरती म्हणजे जी पिवळी मोहरी ठेवलेली आहे तर त्याच्यावरती ठेवायचा आहे आणि प्रज्वलित करायचा आहे। आणि हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये किंवा जिथं पूजा मांडली आहे तर तिथं माता लक्ष्मीच्या फोटोसमोर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। तर अशा पद्धतीनं आपल्याला हा दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं दोन्ही हात जोडून आपली मनोकामना असेल, जी पण इच्छा असेल ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही हा दिवा प्रज्वलित केलेला आहे तर तशी इच्छा आपली पूर्ण व्हावी यासाठी प्रार्थना करायची आहे, आपली इच्छा मनोमन व्यक्त करायची आहे। अशा पद्धतीने आपल्याला संध्याकाळच्या वेळी हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे। दिव्याला हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत, एक फूल असेल तर फूल अर्पण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची आहे। तुमच्या ज्या पण अडचणी असतील तर त्या तुम्हाला दूर करण्यासाठी माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे। माझ्या घरामध्ये अखंड वास करावा, माझ्या घरात जी लक्ष्मी आहे तर ती कायम स्थिर असावी, माझ्या घरामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीची कमी पडू नये किंवा धनधान्य संपत्तीची कमी पडू नये अशी तुम्हाला प्रार्थना माता लक्ष्मीकडे करायची आहे। आणि हा दिवा संध्याकाळच्या वेळी प्रज्वलित करायचा आहे। आता बघा हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी आपण जी उत्तरपूजा करणार आहोत तर त्यावेळी आपल्याला या दिव्याखाली जी पिवळी मोहरी ठेवलेली आहे तर ती उचलून एक निर्माल्यामध्ये टाकायची आहे किंवा एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायची आहे। तर अशा पद्धतीनं हा उपाय तुम्हाला आवर्जून या मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करायचा आहे। तर ही जी पूजा आहे तर ती फक्त मार्गशीर्ष महिन्यामध्ये मांडली जाते आणि म्हणूनच या पूजेला एक प्रकारचं विशेष असं महत्त्व दिलं जातं। या महिन्यामध्ये बघा माता लक्ष्मीच्या या व्रतासोबतच वैभव लक्ष्मीचं सुद्धा व्रत केलं जातं, ते शुक्रवारच्या दिवशी केलं जातं आणि महालक्ष्मीचं जे व्रत आहे तर ते गुरुवारच्या दिवशी केलं जातं। तर यंदा 4 गुरुवार आलेले आहेत तर या 4 गुरुवारमधील कोणत्याही गुरुवारी तुम्ही ही जी सेवा आहे तर ती केली तरीही चालेल। या गुरुवारी तुम्हाला काही कारणास्तव हा उपाय करणं जमलं नाही तर तुम्ही दुसऱ्या गुरुवारी जरी हा उपाय केला तरीही चालेल। आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा।